आज दाखवते आमच्या भाड्याच्या घराची डेंटिंग पेंटिंग कुठपर्यंत आली ते. घरातल्या धुळीमुळं आंघोळ केल्यासारखं वाटतच नव्हतं, पण माझी आंघोळ झाली आहे. माझ्या मागचा बॅकग्राऊंड झाला आहे पांढरा. दिसते ना आता किचन सुंदर. सगळ्या घरात पसारा तर आहेच, पण आमची माही पसारा करण्यात आणखीनच आहे माही. सगळ्या घरात केली शेव बिस्किट आणि मला म्हणती हात वर करून घे मला कडीवरती. आता त्याच्या डोक्यावर आज एवढा भार दिला की ते ओरडून ओरडून म्हणू लागलं की कोणीतरी माझं ओझं कमी करा, मी चपटा झालो. आणि हे आहे आमचे बेडरूम. बेड तर नाही, पण सायकल, खुर्ची, कुंड्या, निळा ड्रम, मशीन आणि सिलेंडर यांनीच घेतली सगळी आज बेडची जागा. हे आहेत आमच्या घरातली दोन झोपाळू. जागा भेटेल तिथं आडवं हो म्हणणारे आणि लगेचच घोरणारे. हा आमचा हॉल, जो की सध्या सगळ्या छोट्या मोठ्या सामानांनी भरला आहे. घरातल्या सगळ्या रूम तर झाल्या आता पांढऱ्या. आता सगळ्या खिडक्या आणि दरवाजा करायच्यात काळ्या. माहीची मध्ये मध्ये लुडबुड आणि माझी कामाची गडबड. आणि हा आहे आजीनातीचा खेळ. तोंडावर झाकायचं पदर एकाने आणि भ्याव करायचं दुसऱ्याने. संध्याकाळी केली भाकरीला सुरुवात, कारण आज होता चिकनचा बेत. भाजीत पुदिना गेला म्हणजे नवऱ्याच्या आवडीची आणि नाही गेला तर माझ्या आवडीची. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी विरुद्ध बाजूने चालतात, म्हणूनच आमचे भांडणं होतात आणि मिटतात. आणि त्यालाच तर नवरा बायको म्हणतात. आमच्या प्रोडक्टचं तर वेगळंच चालू आहे. मेथी खाण्यासाठी नीट करायची नसती, सगळ्या घरात पसरवण्यासाठी आणि डोक्यासकट आंघोळ करण्यासाठी असते. आमचं प्रोडक्ट आमच्यावरच जाणार ना. जसं की आम्ही दोघं चिकन लवर, तसं ही पण चिकन लवर. सुका रसा थंड होईपर्यंत सुद्धा दम धीर नाही. फुफू करत आणि सुरसुर वळत प्यायची घाई. शांतपणे कोणतं काम होईल हे आमच्या रक्तातच नाही. झाला आता सगळा स्वयंपाक. भाजी झाली तरीची आणि कुकरमधली बिर्याणी. भाकरी झाली गॅसवरची, कारण खायची होती चुलीवरची. आता असा संपला माझा आजचा दिवस. आता तुम्ही पण करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब.